1689 मध्ये मुघल फौज वारंवार हरत होती. औरंगजेब हताश झाला होता. पण एक असा विश्वासघात झाला ज्यानं सगळं बदललं. संभाजी महाराज एकटे नव्हते, ते शूर होते. त्यांनी मुघलांना वर्षानुवर्ष रोखून ठेवलं. पण सर्वात मोठा वार बाहेरून नाही तर घरातून झाला. तो होता गणोजी शिर्के. स्वतःचा माणूस, स्वतःचा विश्वासू, ज्यानं मुघलांशी हात मिळवला आणि संभाजी महाराज संगमेश्वरात असताना त्यानेच गुप्त मार्ग दाखवला. 1 फेब्रुवारी 1689 रोजी मुघलांनी अचानक हल्ला केला. संभाजी महाराज शेवटपर्यंत लढले, पण विश्वासघात मोठा होता आणि ते पकडले. औरंगजेबानं त्यांना इस्लाम स्वीकारायला सांगितला, पण त्यांनी नकार दिला. त्यांनी छळ सहन केला, वेदना सहन केल्या, पण झुकले नाहीत. 40 दिवसांच्या यातनेनंतर 11 मार्च 1689 रोजी त्यांना मारण्यात आलं. पण एक गोष्ट कायम राहिली: शत्रू कधीच जिंकला नाही. त्यांना हरवलं ते फक्त विश्वासघाताने.